अचानक भयानक प्लॅन करून मी आयफोन 17 प्रो मॅक्स घेतला आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही गावी जाण्यासाठी निघालो. यावेळेस ना आम्ही गावी लालपरीने जाणार होतो. बस स्टॉप वरती उभं राहून लालपरीची वाट बघता बघता मला माझे 2 क्यूट अशा फॉलोअर भेटल्या. तर मंडळी, जसं की तुम्हाला माहितीये, मी अचानक भयानक प्लॅन करून हा आयफोन 17 प्रो मॅक्स घेतला. तर आता तुम्ही माझ्या बहिणींची रिॲक्शन बघा. आणि मला माहितीच नव्हतं फोन घेतला. मी सांगितलं मला दीदीने घेतला, मला नाही माहिती दीदीने घेतला. भाई भारी कॉंग्रॅच्युलेशन. फायनली मला त्रास झालेला, हिचा फोन गेला यार. आता काय आज देखा गाइज, आप लोगों ने हमारे तोत्रे फॅमिली में एक से बढ़कर एक ओव्हर ऍक्टर. तर गाइज, रात्रीच्या 4 वाजता आम्ही चाकणला पोहोचलो मोठ्या आईकडे आणि तिथून आम्हाला थेट जायचं होतं आमच्या गावी म्हणजे कुरवंडीला. त्याआधी मी माझ्या टी शर्ट वरती पाणी सांडलं माझ्या नशिबासाठी. त्यानंतर वाट तुझी बघतो रिक्षावाला हे गाणी म्हणत म्हणत मी रिक्षा चालवायला सुरू केली. सुरू करताच मी ती रिक्षा बंद करून टाकली, कारण की जर मी रिक्षा चालवायला सुरू केली तर सगळेजण हॉस्पिटलमध्ये शुभ कार्याला जाताना अशी भंकास बाते करायची नसतात. म्हणून मी इथे माझ्या आतमधला गुंडा बाहेर काढला. अरे बैठ जाणे मन. अरे गुंडागिरी क्या कर रही है? हा गुंडा फक्त 2 सेकंदासाठी होता, कारण त्यानंतर मी हाताची घडी तोंडावर बोट करत बसले होते. त्याचबरोबर 440 ओटचे झटके खात खात आम्ही थांबलो होतो उसाचा रस प्यायला. त्या तडकत्या भडकत्या उन्हामध्ये मी उसाचा रस सोडून झाडावरच्या कैऱ्या तोडण्यात व्यस्त आहे. आणि तुम्हाला तर माहिती, मुलगी एक पट तर आई दुप्पट. म्हणजे गपचूप उसाचा रस प्यायचं सोडून माझी आई मला म्हणते की माझा या झाडासोबत फोटो घे ना. माझ्या मातोश्रींचा फोटोशूट झाल्यानंतर आम्ही उसाचा रस प्यायला बसलो आणि माझी मातोश्री बघा काय बोलतीये. गन्नाचं ज्यूस, शुगर कॅन, ओरिजिनल शुगर कॅन. मस्त थंडगार असा उसाचा रस पिल्यानंतर आम्ही परत ट्रॅव्हलिंग करायला लागलो आणि थेट जाऊन कुरवंडीला पोहोचलो आणि तिथे आम्ही भांडी गोळा केली. कशासाठी ते तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेल. चला लवकर लवकर मला फॉलो करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा.